नमस्कार मित्रांनो, मी करण लोणकर. मित्रांनो, आशा सेविकांना आनंदाची बातमी आहे. 10 लाख रुपये सानुग्रह अनुदान हे शासनामार्फत मिळणार आहे. या संदर्भातला नवीन जी-आर जो आहे, तो प्रसिद्ध झाला आहे. आता हे सानुग्रह अनुदान कशा पद्धतीने मिळणार आहे, केव्हा मिळणार आहे, हे आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात पाहणार आहोत. मित्रांनो, चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, ती जॉइन करून ठेवा. म्हणजे अशा नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, हा अशा पद्धतीचा जी-आर आपल्याला पाहायला मिळतोय. तर या जी-आर मध्ये काय काय दिलेलं आहे महाराष्ट्र शासनाने याच्याबद्दल आपण पाहणार आहोतच. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदाचा आणि महत्त्वाचा मुद्दा इथे पाहूया. इथे काय त्यांनी दिलेलं आहे. हा जो 1 नंबरचा रकाना आहे, तो पाहूया. त्याच्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्र शासन, सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन निर्णय क्रमांक जो काय आहे तो, त्याच्यानंतर कुठून आले काय, नवी मुंबई मंत्रालय आणि केव्हाच आहे. सगळ्यात मोठं ते आहे आणि ते म्हणजे 26 ऑगस्ट. तर मित्रांनो, याच्याबद्दल आपण आता सविस्तर चर्चा करणार आहोत, की या जी-आर मध्ये काय काय दिलेलं आहे, काय नाहीये याच्याबद्दल आपण पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आणि महत्त्वाची आहे ती म्हणजे प्रस्तावना. तर प्रस्तावना वाचूया मित्रांनो. प्रस्तावनेमध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे, तर प्रस्तावनेमध्ये पाहूया. आरोग्य यंत्रणा, सेवाभावी संस्था व ग्रामस्थ समाजातील अन्य घटक यांमध्ये आरोग्य संदर्भात जागरूकता, सुसंवाद, समन्वय, प्रोत्साहन निर्माण करण्याच्या दृष्टीने आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक महत्त्वपूर्ण सामाजिक दुवा म्हणून कार्यरत आहेत. राज्यातील आशा स्वयंसेविकांचा माता आरोग्य, बाल आरोग्य, कुटुंब नियोजन इत्यादींसाठी नियमित गृह भेटी देणे, माता व बालकांना मार्गदर्शन करणे, रुग्णांना प्राथमिक आरोग्य देणे, रुग्णांची प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय येथे संदर्भित करणे, अशा प्रकारची कर्तव्ये बजावावी लागतात. आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या कामाचे स्वरूप विचारात घेऊन आशा स्वयंसेविका गटप्रवर्तनाचा कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू आल्यास दशलक्ष व कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 5 लक्ष इतके सानुग्रह अनुदान देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. म्हणजे काय मित्रांनो, इथे बघा, इथे सगळ्यात महत्वाचा पाठ त्यांनी सांगितलेला आहे या रकान्यामध्ये. त्याच्यामध्ये त्यांनी क्लिअर क्लिअर सांगितलेलं आहे, की जर एकच मिनिट, अपघाती मृत्यू जर झाला तर तुम्हाला 10 लाख रुपये मिळणार आहेत, म्हणजे घरच्यांना. आणि जर कायमस्वरूपीचं अपंगत्व जर आलं तर त्यांना 5 लक्ष म्हणजे 5 लाख इतके तुम्हाला रक्कम मिळणार आहे अशा स्वयंसेविकांना. अजून काय आहे, शासन निर्णय. शासन सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शासन निर्णय. शासन निर्णयामध्ये तुम्हाला काय काय म्हटलेलं आहे, की प्रास्ताविक वाढ 1 एप्रिल 2024 पासून लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे. त्यानंतर 4 नंबरला त्यांनी सांगितलेलं आहे, की यासाठी आवश्यक असणारा निधी आगामी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून देण्याची मान्यता देण्यात येत आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेत क्रमांक असा असा दिलेला आहे. या गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत मित्रांनो. तर अशा पद्धतीची ही व्हिडिओ होती मित्रांनो. तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत ही व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांना या गोष्टीची माहिती होईल. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवल्यानंतर त्यांना त्याचा फायदा घेता येईल. त्याबरोबर आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर मित्रांनो, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.